फोंडा हे तसं शहरी भागातला विषय आहे. माणगाव ही ग्रामीण भागातला विषय आहे, तो डोंगरी भागातला विषय आहे. इथे खूप काय अडचणी आहेत आणि मागे पण तुमच्याशी चर्चा करून बोललो की आमच्याकडे 2 पेशंट दगावले आहेत. आम्ही उगा तुम्हाला त्रास दिला चालू नाही. मग त्याची तेवढी जर त्याची विषय असेल, आपलं काय म्हणतो ते गांभीर्य असेल तर आपण तशी माझं हेअर केलं गरजेचं आहे. इथे 5 वर्ष हे पद रिक्त होतं, 5 वर्ष तरी आम्ही गप्प राहिलो. आज आम्हाला शासनाच्या भरती प्रक्रियेतून एखादी व्यक्ती आम्हाला मिळत असेल आणि तुम्ही आम्हाला देत नाही 24 तास सेवेसाठी, तर आम्ही विचार स्वाभाविक आहे ना, काम संस्कार आहे. बरोबर आहे. आता ह्याच्या पुढचं फक्त एकच सांगते मी. समजा आता त्यांनी माणगाव उपकेंद्राचं कदाचित कार्यक्षेत्र मोठं असेल, तिथं ते पद रिक्त आहे, मग त्या कार्यक्षेत्रातलं काम होण्यासाठी समजा तिने कामासाठी तिला तिथे दिलंय आणि इथे ऑलरेडी समजा 3 लोक आहेत, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिला आपल्याला इथे परत घ्यायचं. मग ऐका तर समजा तिथल्या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातला कामकाजाचा प्रश्न असेल तर तो कसा सोडवायचा? का झाली सबसेंटरला मंजुरी तुमच्या आरोग्य केंद्राला पीएससी ला मंजुरी आहे, त्याची एक नाही म्हणतात ते माणगाव सब सेंटरचं पद रिक्त आहे आणि इथे हेडक्वार्टरला 3 आपल्याकडे स्टाफ नर्स आहेत, जे राऊंड द क्लॉक असतात. 3 स्टाफ नर्स आहेत, त्यामुळे तिथले जे हेडक्वार्टर आहे तिला आम्ही माणगाव सब सेंटर आहे. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की जे मुख्य आरोग्य सेविका जे असते, माझ्या माहितीप्रमाणे मुख्य आरोग्य सेविका जी असते ही जी पद आहे 24 तास ते उपलब्ध असणं गरजेचं असतं, बंधनकारक असतं. असं असताना तुम्ही उपकेंद्रामध्ये तिची लगेच मला वाटतं 2 दिवस पण यादी आहे माझ्याकडे, अधिकृत बोलतो मी, माहिती करून बोलतो. तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही फोंड्याला पण तेच केला, कणकोली फोंड्याला तुम्हाला पण मॅडम ही कशासाठी केली? त्यांची सोयीसाठी केली. हो असं त्यांचं म्हणणं हेडक्वार्टर येणं जे आम्ही इथे भरली तुम्ही उपकेंद्राला म्हणणं 24 तास मॅडम मी बोलून सांगतोय. मुद्दा असा आहे 24 तास तिथे उपलब्ध असण्यासाठी म्हणून ती पद आपण भरलेलं आहे. असं असताना तुम्ही परस्पर साठी करून तिला तुम्ही उपकेंद्राला टाकला, म्हणजे तिथे 12 तास काम करायचं, 8 तास काम घरी जायचं. आम्हाला सोयीचा पण देणार हे सांगणार. मॅडम त्या स्टाफ ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेस्ड स्टाफ आहेत. आम्हाला शासकीय पदाकडनं जी मंजूर पद आहे ते आम्हाला पीएससी मध्येच पाहिजे. तुमच्याकडे सीओचं पद तिथे नाहीये. उपकेंद्रामध्ये सीओचं पद भरती करणं गरजेचं होतं, भरलात का तुम्ही? माझा प्रश्न मॅडम, सीओचं पद जे आहे सीएचओ, माझ्या माहितीप्रमाणे बीएससी नर्सिंग झालेल्या सीओचं पद आपण अलर्ट करतो, बरोबर? मग जेएनएम मोठे आहे की एएनएम मध्ये मोठी आहे? आता ही जी कालची भरती आहे एएनएम मान्य झाली, मग एएनएम सिनियर आहे की जीएनएम केली सिनियर आहे? तुम्ही मला सांगा. माहिती तुमच्यापेक्षा अभ्यासक्रमामध्ये वरिष्ठ पोस्ट 2 वर्षाचा 3 वर्षाचा वरिष्ठ म्हणलं तर जीएनएम. मग आता तुमच्याकडे जीएनएमची ऑलरेडी 3 माणसं आहेत अनुभवी, ती त्यांच्यापेक्षा कमी अनुभवी आहे. मग तिला एवढी का तुम्ही? कारण एनएचएम मध्ये ना आपण असं नाही देऊ शकत. मॅडम तुम्ही ही सगळी पळवाट तुमच्या फायद्यासाठी करता, आमच्यासाठी काय करायचं? आम्ही काय करतो ह्याच्यावर थोडस स्टडी करतो. त्यांचं पण म्हणणं थोडस व्हॅलिड सांगणारे आहे की त्यांचं म्हणणं हेडक्वार्टर येण्याचं काम काय 24/7 तिथे असणं पाहिजे. हा मॅडम थोडासा मुद्दा त्यांचा व्हॅलिड आहे. आणि समजा तुम्ही आज सिनियर आहेत, ते अनुभवी माणसं तुमच्याकडे आहेत, तर त्यांना तुम्ही तिथे पाठवा ना. जी शासनाने ती जबाबदारी नियुक्ती केली आहे, जी शासनाने नियुक्ती केली आहे आपली माणगाव पीएससी मध्ये 24 तास उपलब्ध होण्यासाठी, नवीन भरतीची प्रकरण माणसं आहे ती का जुनी माणसं नाहीत. 10 वर्ष सेवा केली आणि आता मला भरती द्या म्हणून तुम्ही लगेच एका दिवसात बदली होऊ शकते? नाही, माझ्याकडे आली तक्रार आहे. बघा ते मॅडम पगणार मॅडम त्यांना हे औषध दिली, ते औषध देणार असं त्यांचं म्हणणं नाही. मी काय बघायला आलो नाही, लोकांचं म्हणणं आहे म्हणून आणतो. आता ह्याच्या पुढे होऊ दे लोक. अपेक्षा. त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांचं म्हणणं आहे की मॅडमकडे युनिफॉर्म घालून नसतात, आय कार्ड यांच्याकडे लोकांकडे नसतं, आय कार्ड नसतं. आता कुठे तुमच्याकडे आय कार्ड? आता आहे. ते जरा कसं ऍप्रन घालायचं, ते आय कार्ड खाली ठेवायचं ना, ते आय कार्ड शासनाने दाखवायला ठेवलं आहे. वैद्यकीय अधिकारी हे आहेत आमचं, हे आमचं ओळख आहे. आम्ही बघितलं लोकांची जी म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो. हे सुधारणा होणं गरजेचं आहे, बरोबर? मी किती मीटिंग मध्ये वारंवार सांगते. आणि आपल्याकडे मॅडम सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पोस्टमॉर्टम जेव्हा आपल्याकडे होतं, जी कटर जो लागतो तो आपल्याकडे उपलब्ध होत नाही. आपले हे घेत काय आपले भुईस आहे कटर नाही, कटर प्रायव्हेट एक मला वाटतं आंबोलीला आहे तेवढंच फक्त.
आंबोलीला पण नाही, बांद्याला येतो आपण. बांधायला एक आहे तो ते पाण्याचे काय प्रॉब्लेम आहे, पाणी नाही येते बऱ्याच ठिकाणी. हा. तुमच्या इथे काही इमारतीत पाणी नाहीये, शासकीय तुमचे समजा एखादा वाहन चालक किंवा तुमचा एखादा डॉक्टर झोपायचं असेल तर पाणी प्रॉब्लेम आहेत ना. ते मी आता प्रस्ताव पाठवतो ना, दोन्ही पाठवते. हा. दोन्ही पाठवते, पीएचसी ची इमारत पण आणि Cottage. क्वार्टर हा. दोन्ही दोन्ही त्याच्यात पाणी पीस होऊन जाते. नक्की. ह्या मॅडमांनी आता गेली नाही म्हटले ती काही वर्ष सांभाळलं, आम्ही समजून तुम्हाला घेतलं पर्याय नाही, तुमच्याकडे माणसं नाही, सगळं कळतं, शासन आमचं आहे, सगळं आपण नाही. आता किती दिवस यांना आपण दाखवून ठेवायचं यांच्यापेक्षा दाखवायचा विषय नाही. नाही. बघा मॅडम, ह्याच्या आधी माणगावमध्ये सागापा डॉक्टर असताना, डॉक्टर मसुकर असताना इथे डिलिव्हरी व्हायच्या, बाळातपर्यंत इथे सगळे उपचार व्हायचे. आता सगळ्यांना सावंतला रेफर केला. मी म्हणत नाही ह्यांची कमी पडतो, हे कमी पडतं असं अजिबात म्हणत नाही, पण शेवट आम्ही ग्रामस्थ, आम्ही एखादा विश्वास ठेवतो, एमबीबीएस डॉक्टरवर ठेवायचा की बीएमएस डॉक्टर पेशंट आणायचा. नाही, आता ही मागणी आहे ना, मला मागे पण एकदा झाले ते, मॅडम कडनं पण आले होते. हा. कसं झालंय, एमबीबीएस जे येतात ना आपल्याकडे, हम्म. ते एमबीबीएस येतात ते 2 महिन्यात सोडून जातात. आणि परमनंट एमबीबीएस 2 भरत्या झाल्या माझ्या राज्य शासनात. एकही मला परमनंट एमबीबीएस सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच भेटला नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात. पण इथे यायला एमबीबीएस डॉक्टर इच्छुकच नाहीत, आणि आले जरी ना तरी पीएचसी ला नाही आहेत, ते ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय. शासनाने याच्यावर कठोर धोरण त्याच्यावर आखलं पाहिजे. शासनाने, आम्ही खूप वेळा शासनाला अवगत म्हणजे केलं. समाज रद्द करण्यात पण गेले पाहिजे. नाही, असा एवढा विषय नाही होणार. नाही नाही, पण मग असे ते जे डॉक्टर देतात मुळात ना, डॉक्टर हा धंदा नाहीये, नाही, सेवा अगदी आहे. बरोबर. मग ते ज्यावेळी धंदा म्हणून येत असतील तर त्यांची समज रद्द करा. मी तर अक्षरशः नाही, नाही, माझ्या हातात अशी मागणी नाही. करूया आपण ना, आपण मागणी करू नाही, माझ्या हातात शकतो. नाही. आमचे पालकमंत्री आमचे आमदार आम्ही विधिमंडळात घेऊया विषयावर सांगायचं नाही, डॉक्टरांचा सरकार नका करू मला. तुम्ही फक्त आमच्या- तुमच्या उपयोगाला यायला पाहिजे एवढं नाही बस. उपयोगाला मला आलो. बाकीचं काही विषय नाही नाही. आले MBBS डॉक्टर. नाही उपयोगाला तुम्हाला परत फोन करणार मॅडम, उपयोगाचे नाही, फोन अगदी करा. अगदी नाही, असं नाहीये. पण मी एमबीबीएस बघते आता कुठून मला अवेलेबल होतं, थोडी लिस्ट पण आहे पण